नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, विविध पदांसाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघू शकता, ही जी जाहिरात आहे जिल्हा परिषद जळगावची आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुमचा जिल्हा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. पाहू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव म्हणजेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत ही पदभरती केली जात आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला ही जाहिरात इथं पाहायला भेटेल आरोग्य विभागाच्या सेक्शनमध्ये. त्यासोबत बघू शकता, समांतर आरक्षणानुसार देखील कुठल्या पदासाठी किती जागा आहेत त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, ही जी जाहिरात निघालेली आहे ती कंत्राटी पद्धतीची असणार आहे. 11 महिने 29 दिवस कंत्राट असणार आहे. त्यानंतर तुमचं जे कामांचं मूल्यांकन आहे ते पाहून देखील तुमचं कॉन्ट्रॅक्ट पुढं रिन्युअल होत राहतं. आणि NHM मध्ये आपल्याला माहिती असेल, आता नवीन GR आरोग्य विभागाचा आलेला आहे, ज्यांची 10 वर्ष सेवा होत आहे त्यांना परमनंट देखील केलं जाणार आहे. NHM मध्ये आपल्याला माहिती असेल 11 महिने 29 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे प्रत्येक वेळेस रिन्युअल होत राहतं. नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच NHM मार्फत ही पदं भरली जात आहेत. तर बघा, यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत कधीपर्यंत करायचे, 24 जून 2025 पर्यंत करायचे. तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा टपालाद्वारे देखील ॲप्लिकेशन पाठवू शकता. या ठिकाणी हे जे ॲप्लिकेशन जे आहेत 13 जून पासून सुरू झालेली आहेत. यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे, निवड कशी होणार आहे ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. कारण की निवडमध्ये तुमची या ठिकाणी परीक्षा होणार नाही, मुलाखत होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. एकूण 13 संवर्गाची पदं भरली जात आहेत. 13 नंबरचं पद आहे TBHV. बघू शकता, या ठिकाणी ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटरची पोस्ट आहे, ज्यामध्ये VGA साठी एक जागा आहे, ओपनसाठी एक जागा आहे, अशा 2 जागा भरल्या जात आहेत. 15,500 हा स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असतो. याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन इन सायन्समधून पाहिजे किंवा 10+ इन सायन्समध्ये झालेलं आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही MPW LHV ANM कोर्स केलेला तरीही अप्लाय करू शकतात किंवा इथं ऑर देखील दिलेला आहे अजून. त्याच्यानंतर बघा, 12 नंबरची पोस्ट आहे फार्मासिस्टसाठी. यासाठी देखील टोटल 3 जागा भरल्या जात आहेत. कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी पाहता येतील तुम्हाला. 12वी सायन्स प्लस D फार्म त्यांनी मागितलेला आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. त्यानंतर पाहू शकता, पॅरामेडिकल वर्कर म्हणजेच या ठिकाणी PMW ची पोस्ट आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. 12 सायन्स प्लस PMW डिप्लोमा तुमचा असणं गरजेचं आहे. 4 वॅकेन्सी इथं भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा, लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट असतो. 12th सायन्स प्लस DMLT कोर्स इन रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून असणं गरजेचं आहे. SC ST NTC NTD टोटल 5 वॅकेन्सी इथं लॅब टेक्निशियनसाठी भरल्या जात आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची पोस्ट आहे STS सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर. SC साठी एक जागा भरली जाते. याच्यामध्ये तुमची बॅचलर डिग्री पाहिजे प्लस तुमचा या ठिकाणी रिकग्नाइज सेंटर इन्स्पेक्टर कोर्स असेल तरीही चालेल, डिग्री देखील असेल तरीही चालेल किंवा सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स आहे तरीही चालेल. त्यासोबत याच्यामध्ये कॉम्प्युटर असेल तुमचं तरीही चालणार आहे. परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन मात्र तुमचं असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला गाडी चालवता येणं गरजेचं आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट इथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर पहा, न्यूट्रिनिस्टची पोस्ट आहेत. 2 जागा भरल्या जात आहेत. BSc न्यूट्रिनिस्ट होम सायन्समधून पाहिजे प्लस 2 इयरचा एक्सपिरियन्स इथं मात्र आवश्यक आहे. 20,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स मेलसाठी वॅकेन्सी आहेत. पाहू शकता, 6 वॅकेन्सी टोटल भरल्या जात आहेत. JNM किंवा BSc नर्सिंग इथं तुमचं असणं गरजेचं आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील आहे. त्यानंतर पाहू शकता, स्टाफ नर्स फिमेलसाठी सर्वात जास्त 65 वॅकेन्सी इथं आहेत. प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी देण्यात आलेली आहेत. JNM किंवा BSc नर्सिंग असणं गरजेचं आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथं असणार आहे. त्यानंतर पाहू शकता, काउन्सलरची पोस्ट आहे MSW साठी. याच्यामध्ये देखील 2 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट इथं तुम्हाला असणार आहे. MSW ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर पहा, MO RBSK फिमेलसाठी 4 वॅकेन्सी आहेत. BMS किंवा BUMS झालेला आहे. 28,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. MO मेल RBSK 3 जागा असणार आहेत BMS किंवा BUMS साठी. त्यानंतर बघा, MA आयुष PG साठी देखील एक वॅकेन्सी आहे. BMS MD झालेला आहे तर 30,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर हेल्थ याच्यासाठी देखील 5 वॅकेन्सी आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुमचं पाहिजे, 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तर ही सर्व पदं जी आहे जळगाव जिल्हा परिषद NHM आरोग्य विभाग अंतर्गत भरली जात आहेत. फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत. यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगाला 150 रुपये फीज आहे. राखीव प्रयोगासाठी 100 रुपये फीज आहे. त्याचा DD काढून अर्जासोबत जोडायचा आहे. त्यासोबत वयोमर्यादा खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38, राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 असणार आहे. रुग्णसेवेशी संबंधित वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत राहणार आहे. वय 60 नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे. जे पॅरामेडिकलची पद आहेत त्यांना 65 वर्षापर्यंत असणार आहे. त्यासोबत बघा, आता तुमची सिलेक्शन कसं होणार आहे, तर शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे 50% गुण धरले जाणार आहेत. तुमची उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे देखील अतिरिक्त गुण तुम्हाला दिले जाणार आहेत.
आणि त्या पदाशी संबंधित अनुभव तुमच्याकडे असेल तर एका वर्षासाठी 6 गुण असे मिळून 30 गुण दिले जाणार आहेत. एकूण तुमची 100 गुणांची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यासोबत इतर देखील अटी आणि शर्ती याच्यामध्ये आहेत. 24 जूनपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत या ठिकाणी आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव इथे तुम्हाला टपालाद्वारे अथवा तुम्ही स्वतः जाऊन देखील अर्ज देऊ शकता. त्याचा फॉर्म दिलेला आहे. त्यासोबत या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील खाली दिलेलं आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायची आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.